आज आपण आलेलो आहोत माझ्या शेतामध्ये आणि तुम्ही पाहू शकताय की माझ्या शेतामध्ये जे आहे साऱ्या पद्धतीने कापूस लागवड चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो, साऱ्या पद्धतीने कापसाची लागवड कशा प्रकारे करायची आहे, त्यामध्ये अंतर किती ठेवलेले आहे, यासाठी व्हेरायटी कोणत्या निवडलेल्या आहेत, जमीन कशा प्रकारची पाहिजे आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ॲग्रोनॉमिक्स पूजा YouTube चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे ठिकाणी पुरेसा पाऊस झालेला आहे आणि 90 ते 95% कापसाच्या लागवडी ज्या झालेल्या आहे आणि आमच्या भागात सुद्धा पुरेसा पाऊस झाल्यामुळे भरपूर सारे शेतकऱ्यांच्या लागवडी सुद्धा झालेल्या आहेत। तर आज मी तुम्हाला माझ्या शेतात केलेली कापसाची लागवड तुम्हाला दाखवणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आमच्याकडली जी जमीन आहे काळी ते भारी जमीन, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आहे। तर यासाठी जे आहे आम्ही सर्वात अगोदर साऱ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्या साऱ्यांमध्ये आम्ही लागवड करणार आहेत। तर कापूस लागवडीच्या तर दोन पद्धत असतात, एक म्हणजे बेड पद्धतीने लागवड करतोय आणि दुसरी म्हणजे साऱ्या पद्धतीने लागवड करतोय। तर आता अनेक शेतकरी विचारतात की कापूस लागवडीची योग्य पद्धत कोणती। तर तुम्ही दोन्ही पद्धतीने कापूस लागवड करू शकताय, दोन्ही पद्धत कापूस लागवडीसाठी योग्य आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या जमिनीमध्ये जे आहे मागच्या वर्षी सोयाबीन घेतलेले होते आणि सोयाबीन नंतर जे आहे रब्बी पीक म्हणून आपण इथे हरभरा घेतलेला होता आणि त्या जमिनीमध्ये जे आहे मग आपण नांगरणी वगैरे करून आणि रोटावेटर करून जे आहे जमीन तयार करून घेतली आणि त्यानंतर आपण इथे जे आहे साऱ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्यावर जे आहे आपण कापसाची लागवड करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर हवामानाचा विचार केला तर उष्ण ते दमट हवामान जे आहे चांगले मानवते आणि बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी 15 ते 20 डिग्री पर्यंत तापमान जे आहे ते चांगले असते आणि रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी 25 ते 26 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जे आहे ते चांगले मानवते। तर अशा प्रकारचे तापमान जे आहे आपल्याला कापूस लागवडीसाठी चांगले असते। त्यानंतर आपण इथे जे आहे कापूस लागवडीसाठी 3 प्रकारच्या व्हेरायटी निवडलेल्या आहेत। तर यामध्ये सर्वात पहिली जी व्हेरायटी आहे ती म्हणजे राशीची 659 ही व्हेरायटी जी आहे आपण इथे निवडलेली आहे। तर याचे जे आहे आपण 4 पॅकेट लावणार आहोत। यूएसची 7067 ही जी व्हेरायटी आहे याचे आपण 2 पॅकेट लावणार आहोत। त्यानंतर अंकुरची हरीश याचे जे आहे आपण 4 पॅकेट लावणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या प्रकारच्या कापसाच्या व्हेरायटी ज्या आहेत त्या आपण निवडलेल्या आहे, ज्याच्या रोपांची वाढ जी आहे ते जोमदार होते, बोंड सुद्धा चांगले येतात आणि त्यापासून आपल्याला उत्पादन सुद्धा चांगले मिळते। म्हणून शेतकरी मित्रांनो, आपण या ज्या व्हेरायटी आहेत त्या निवडलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या शेतासाठी कोणत्या व्हेरायटी निवडलेल्या आहे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जे सारे पाडून घेतलेले आहे तर त्यामध्ये 2 ओळीतले अंतर जे आहे आपण 3 फूट ठेवलेले आहेत। दरवर्षी आपण 3.5 फूट ठेवत होतो, पण यावर्षी जे आहे पाऊस उशिरा आलेला आहे आणि यावर्षी जे आहे पाऊस सुद्धा कमी सांगितलेला आहे, म्हणून आपण 2 ओळीतले अंतर जे आहे ते कमी केलेले आहेत। म्हणजे आपण 2 ओळीतले जे अंतर आहे 3 फूट ठेवलेले आहेत आणि 2 झाडातील जे अंतर आहे आपण 1.5 फूट ठेवलेले आहेत। तर या प्रकारचे जे अंतर आहे आपण ठेवून घेतलेले आहे, ज्यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, किडी किंवा रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होतोय, फवारणी करायला सोपं जातंय आणि प्रत्येक झाडाला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळते। म्हणून आपण या प्रकारचे जे अंतर आहे 2 झाडात आणि 2 ओळीमध्ये ठेवून घेतलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण जे काही अंतर ठेवलेलं आहे त्यामध्ये 2 झाडामधील जे अंतर आहे आपण 1.5 फूट ठेवलंय आणि 2 ओळीमधील जे अंतर आहे आपण 3 फूट ठेवलंय। तर या अंतरानुसार प्रति एकरामध्ये 9000 ते 9500 झाडे बसतात। तर शेतकरी मित्रांनो, आपण यानुसार जे आहे आज आपल्या शेतामध्ये लागवड करून घेतलेली आहे। तर आता पुढे काय करायचं, लागवड झाली म्हणजे काम संपलं असं नाहीच। आता पुढचे 25 ते 30 दिवस खूप महत्त्वाचे असतात। त्यामध्ये डवरणी कधी करायची आहे, तण व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणीचे नियोजन हे सर्व वेळोवेळी करणे अतिशय महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला चांगले उत्पादन मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की कपाशीच्या सुरुवातीच्या वाढीला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, पहिलं खत व्यवस्थापन कधी करायचंय, पहिली फवारणी कधी करायची, याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात। तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच तुम्ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल। आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्या टॉपिकवरची माहिती जी आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन येणार। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।